मुक्ताईनगर तालुक्यात महावितरणाच्या परवानगीशिवाय ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आणखीन एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। तालुक्यातील सातोड गावाजवळील स्मशानभूमी परिसरात संशयास्पद पद्धतीनं ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याची माहिती समोर आली असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। संबंधित ट्रान्सफॉर्मर हा अधिकृत प्रक्रियेशिवाय आणि महावितरणाच्या परवानगीशिवाय बसवण्यात आल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मुक्ताईनगर तालुक्यात यापूर्वी देखील विनापरवानगी रोहित्र बसवण्याचा प्रकार उघडकीस आला होता। त्या घटनेची चर्चा स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात झाली होती। माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर देखील संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। आता त्याच पार्श्वभूमीवर सातोड परिसरात पुन्हा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा प्रकार समोर आल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतोय। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार सातोड गावाजवळील स्मशानभूमी परिसरात गेल्या काही दिवसात रात्रीच्या वेळेस संशयास्पद हालचाली सुरू होत्या। परिसरात अनोळखी वाहनांची ये-जा होत असल्याचं काही ग्रामस्थांनी पाहिलं। त्यानंतर काही दिवसातच त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर उभा करण्यात आल्याचं निदर्शनास आलं। विशेष म्हणजे या कामासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे। तसेच महावितरणाच्या स्थानिक कार्यालयाच्या अधिकृत नोंदीतही या ट्रान्सफॉर्मरचा उल्लेख नसल्याची चर्चा असल्यानं संपूर्ण प्रकरण अधिकच संशयास्पद बनलंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ट्रान्सफॉर्मर हा राज्याबाहेरून अनधिकृत मार्गाने आणण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे। या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी त्यातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवली जाते। वीज यंत्रणेशी संबंधित उपकरणे विनापरवानगी बसवली जात असतील तर तो केवळ प्रशासनातील निष्काळजीपणाचा प्रश्न नसून गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहाराचा भाग असू शकतो अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। दरम्यान या प्रकारामुळे सातोड आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना वाढतेय। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं संबंधित ठेकेदारांचा मनोबल वाढलाय। जबाबदार अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ हस्तक्षेप करावा अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होतीये। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आता स्थानिक नागरिकांनी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।